प्रभाग क्रमांक 1 मधील सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक सेविका सविता राम म्हस्के या गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कार्य करत असून त्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पद नसतानाही त्या निरंतरपणे लोकसेवेत झोकून देत आहेत। नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे, महिलांच्या समस्या सोडविणे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी घट्ट नाळ जोडणे ठेवणे हे त्यांचे वेगळेपण ठरले। यंदा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सविता म्हस्के यांनी महिलांसाठी खास उपक्रमांचे आयोजन केले। महिलांना आनंद व प्रोत्साहन मिळावे यासाठी होम मिनिस्टर खेळ विजेत्यांना पैठणीचा मान तसेच आकर्षक लकी ड्रॉ याचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमामुळे महिलांना नवरात्रात सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे। महिलांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदविलाय। सविता म्हस्के यांचे समाजकार्य केवळ उत्सवापुरते मर्यादित नाहीये। कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग कठीण परिस्थितीत होते तेव्हाही त्यांनी आपले कार्य अखंड सुरू ठेवले। नागरिकांना अन्नधान्य पुरविणे, गरजू कुटुंबियांना आर्थिक मदत करणे तसेच मास्क व आवश्यक वस्तूंचे वाटप करणे अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजाची खरी सेवा केली आहे। त्या काळात अनेक गरजू कुटुंबियांना त्यांच्या कार्याचा थेट लाभ मिळालाय। आजही प्रभाग क्रमांक 1 मध्ये सविता म्हस्के नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत। त्यांच्या कार्यामुळे समाजात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून महिलांना त्यांच्यामुळे नव्या संधी मिळत आहे। नवरात्र उत्सवात त्यांनी केलेले आयोजन हे केवळ मनोरंजन नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणाचे आणि समाज एकतेचे प्रतीक ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। सामाजिक कार्यकर्त्या आणि समाजसेविका सविता म्हस्के यांच्या सध्या आपण निवासाने आलो आहोत। जेव्हा नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला आणि प्रभागात चर्चांची जेव्हा त्यांनी उधाणाला लावलं तेव्हा सर्वांच्या आणि महिलांच्या तोंडी फक्त नाव होतं ते सविताताई म्हस्केंचं। तर त्यांनी इतके समाजकार्य केले आहे, त्यांच्याकडे कोणतेही पद नाही। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या प्रभागात इतका चर्चांना उधाण का आलाय। नमस्कार, मी सविता राम म्हस्के प्रभाग क्रमांक 1 मध्ये रहिवासी आहे। माझं कार्य खूप असं काही मोठं नाही, पण मी सामान्य नागरिकासाठी कुठेही त्यांनी हाक दिली तर उभी राहते आणि माझं कार्य मी सांगण्यापेक्षा नागरिकांनी सांगावं अशी माझी इच्छा आहे। तर आता सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि ताईंनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तोही त्यांच्या प्रभागातील हजारो महिलांसाठी, आणि तो म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा। यात लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आलाय। तर आपण ताईंकडनं जाणून घेऊया की या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे आणि ते वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम साजरे करत असतात। होम मिनिस्टर हा कार्यक्रम मी सर्व महिलांसाठी ठेवलेला आहे। त्यांनी रोजच्या कामातून थोडा वेळ काढून आपल्या स्वतःसाठी एन्जॉय करावा यासाठी ठेवलेला आहे। तर सर्व महिलांनी या कार्यक्रमात येऊन सहभाग घ्यावा व कार्यक्रमाचा उत्साह वाढवावा अशी सर्वांना मी प्रार्थना करते। तसेच या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की मी सर्व महिलांसाठी बक्षीस ठेवले, कारण त्यांना त्या कार्यक्रमात उत्साह यावा म्हणून छोटे मोठे बक्षीस ठेवलेले। तर सर्वांनी कार्यक्रमाचा एन्जॉय घ्यावा। आणि माझे वर्षभरात विविध कार्यक्रम राहतात महिलांसाठी। हळदी कुंकू असो, 8 मार्च असो, जे काही मला सामान्य महिलापर्यंत जाता येईल, पोचता येईल ते कार्य मी या माध्यमातून करत असते। ताईंनी सांगितल्याप्रमाणे ते वर्षभरात विविध कार्यक्रम आणि ते फक्त महिलांसाठी आयोजित करत असतात, त्यामुळे लाखो महिलांना याचा फायदा होतो त्यांच्याच प्रभागातील। तर हा झाला आनंदाचा क्षण, आणि दुःखाचा क्षण सांगायचं झालं तर गेल्या 5 वर्षांपूर्वी कोरोना काळासारखी महामारी आली होती आणि भारतच नव्हे तर संपूर्ण जगात हे लॉकडाऊन आलं होतं आणि त्यावेळी सर्वसामान्यांना त्यांचे जे उदरनिर्वाह करणं देखील कठीण झालं होतं। त्यावेळी ताईंनी अनेक समाजकार्य करून किंवा त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे कार्य सुरू ठेवले। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यावेळी कोणते कार्य केले होते। कोरोना काळ हा खूप भयंकर काळ आलेला होता। हे दिवस परत कधी न येऊ अशी देवाजवळ प्रार्थना करते। माझं कार्य म्हणजे मी काही एवढं काही मोठं नाही कार्य केलं, पण नागरिकांना पैशांची समस्या, बेरोजगारपणा खूप वाढलेला होता। जे कोणी नागरिक माझ्यापर्यंत यायचे, मी त्यांना छोटं मोठं जे काही माझ्या हातून सहकार्य घडेल असे कार्य मी केलेले आहे। ते काही मी
सांगू शकणार नाही. ते माझं कार्य येत्या निवडणुकीत जनताच मला दाखवेल ही आशा बाळगते. आज आपण होतो सविताताई म्हस्के यांच्या निवासस्थानी. आपण त्यांच्याशी नाशिक लोकशाही न्यूज तर्फे निवांत चर्चा केली आणि त्यांचे सामाजिक कार्य जाणून घेतले. त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी त्यांचे धन्यवाद करते.